तर मंडळी नमस्कार. टीजे का कट्टा या पॉडकास्टवरती मी स्वाभिराज भिसे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या पॉडकास्ट चॅनलवरती विविध मान्यवर आपल्याला भेटायला येत असतात, आपली मतं ती व्यक्त करत असतात, त्यांचा अनुभव आपल्याला सांगत असतात, जेणेकरून आपल्या आयुष्याला त्यातून एक वेगळी दिशा मिळत असते. आज असंच एक व्यक्तिमत्व आदरणीय आनंद छाजेड सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. छाजेड सर हे खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आहेत, त्याचबरोबर ते माजी नगरसेवक आहेत. वडिलांचा एक महत्वपूर्ण सामाजिक वारसा घेऊन ते पुढे निघालेले आहेत. अनेकाविध पद्धतीचे उपक्रम त्यांनी त्यांच्या येथील लोकांसाठी, तिथल्या माणसांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी राबवलेले आहेत, जेणेकरून त्यांच्या या कामामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरती हसू फुललंय. असंच एक समाजासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय आनंद छाजेड सर, आपलं या पॉडकास्टवरती मनापासून स्वागत. सुरुवात करूयात इथपासून की वडिलांचा राजकीय वारसा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळालेला आहे. त्याच्याही आधी वडिलांचा जो काही सामाजिक वसा आहे, जो काही राजकीय वसा आहे, त्या संदर्भात आम्हाला पहिल्यांदा सांगा. खरं तर मी लहान असल्यापासूनच वडिलांचं काम बघायचो, वडिलांकडे येणारी गर्दी, वडिलांचं सामाजिक काम, आणि त्यातनं मला हळूहळू म्हणजे कळायचं की किती लोकांचे प्रॉब्लेम्स असतात, किती लोकांना काही काही अडचणी असतात. लहानपणापासूनच ते मी वडिलांचं बघत आलो. बरोबर. माझं जसं शिक्षण चालू होतं, त्यानंतर मग कॉलेजमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंगला गेलो, आणि शिक्षण माझं आपल्या या खडकी शिक्षण संस्थेमध्येच 6वी पर्यंत इथेच होतो. आणि त्याच्यानंतर मी मॉडर्न हायस्कूलमध्ये होतो 10वी पर्यंत. त्यानंतर मी मग इंजिनिअरिंगला गेलो. तर असं माझं जी सुरुवात आहे ती आपल्या संस्थेपासून आहे, खडकी शिक्षण संस्थेपासून आहे. हे आणि मराठी मीडियमच्या शाळेमधनं मी शिक्षण घेतलं, त्यामुळे मला मराठीची एक वेगळी अटॅचमेंट आहे ना, आपल्या संस्थेची, आपल्या शाळेची एक अटॅचमेंट खूप चांगली आहे. त्याच्यामुळे मला आता जे सचिव म्हणून काम करायला इथे वडिलांच्या नंतर संधी मिळाली, आणि खरोखर एक आत्मीयता आहे मला आपल्या संस्थेविषयी, आपल्या शाळेविषयी, की ज्या शाळेतून आपण मोठे झालो, ज्या शाळेतून आपल्याला पहिले संस्कार मिळाले, त्या शाळेमध्ये, त्या शाळेच्या, त्या संस्थेचा मी सचिव म्हणून मला काम करण्याची संधी मिळते. ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. त्यातनं मला मग विद्यार्थ्यांचं कशी प्रगती करता येईल, आपल्या संस्थेच्या शाळेची कशी प्रगती करता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर कसं विद्यार्थ्यांना चांगलं देता येईल, अशा बऱ्याच गोष्टी आपण पुढच्या म्हणजे आम्ही करतो, संचालक म्हणून सगळे मंडळी करतो, आणि याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. वेगळी एक अटॅचमेंट आहे आपल्या संस्थेविषयी, शाळेविषयी. त्यामुळं मी आजच्या आपल्या सर्व बघणाऱ्या लोकांना पण मी या ठिकाणी नमस्कार करतो, आणि खूप छान वाटतंय मला आज तुमच्याशी बोलताना. या ठिकाणी माझ्या मनातल्या लहानपणापासूनच्या गोष्टी आज सरांनी काढल्या, त्या बोलताना खूप आनंद होत आहे तुमच्या. खरं तर ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकलो, त्याच संस्थेचा सचिव म्हणून काम करणं हे काही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी एक स्वप्न पाहावं लागतं, आणि ते सत्यात उतरवलेलं आदरणीय आनंद छाजेड यांच्या रूपाने आपल्याला दिसून येतं. सर, वडिलांचा वसा तर आहेच, पण तोच वसा जपणारी माणसं तयार होणं ही मोठी गोष्ट असते. कारण बऱ्याच वेळा दडपणी असतं की आपल्या वडिलांनी इतकं मोठं काम करून ठेवलंय, आणि तो वसा पुढे घेऊन जाणं. तर त्या संदर्भात सांगा की तो वसा आपण कसा चालवत आहात. बरोबर. मला चांगलं आठवतं, मी जेव्हा 7वी मध्ये असतील त्यावेळेस माझे पप्पा पुणे शहराचे महापौर झाले. म्हणजे नगरसेवक तर होतेच ते, 87ला ते पुणे शहराचे महापौर झाले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते 90 ते 2000 10 वर्ष सभागृह नेता होते. नंतर ते 99ला आमचे पप्पा आमदार झाले. 99 ते 2009 असे सलग 10 वर्ष ते आमदार होते. आणि त्यानंतर म्हणजे आमदार असताना 2003 आणि 4 साली त्यांना पर्यटन मंत्री पदाचं पण राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि असा सर्व मोठा कार्यकाळ वडिलांचा मी पाहिलेला आहे, आणि त्यामुळं मला वडिलांचं ते लहानपणापासूनच, ते बालकडू म्हणतात, खरं तसं मला लहानपणापासूनच एक सामाजिक जाण, समाजाची काय काय गरजा असतात एका राजकीय माणसाकडनं, आणि त्याची कामं कशी करावी ही लहानपणापासूनच मी बघत आलो होतो. आणि मला एक प्रकारची आवड माझ्या पप्पांनी माझ्यामध्ये बघितली, आणि त्यामध्ये मग 2002 साली ज्या निवडणुका होत्या पॅनल पद्धतीच्या, त्यामध्ये पप्पांनी मला सांगितलं की तुला उभं राहायचंय म्हणून.
त्यावेळेस तर खरं मला म्हणजे काय खूप काही मला बोलता पण येत नव्हतं, जास्त काही नव्हतं, पण सामाजिक काम आणि एक माझं मन खूप स्वच्छ आहे, माझ्या मनात खूप चांगल्या गोष्टी असतात आणि सामाजिक काम करण्याची आवड आहे असं वडिलांनी माझ्यातनं हिरलं. हो. आणि 2002 साली मग मी उभं राहिलो आणि मी नगरसेवक झालो. वा, त्यावेळेस मी पुणे शहराला सर्वात तरुण नगरसेवक होतो. क्या बात आहे. म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी मी नगरसेवक होतो. वा वा वा. आणि मग त्या 5 वर्षामध्ये मी जे काही चांगलं काम मला माझ्या प्रभागासाठी औंध-बोपोडीसाठी करता येतं ते मी करण्याचा प्रामाणिकपणे त्यावेळेस प्रयत्न केला. असं माझ्या 5 वर्षाचा तो कार्यकाळ पण खूप छान झाला होता. वा. म्हणजे एक वडिलांचा राजकीय सामाजिक वारसा तुम्ही आता जपत आहात. म्हणजे मित्र बऱ्याच लोकांकडून म्हणजे इथंच संस्थेमध्ये काम करणारी अनेक माणसं आहेत, जसं की विजू मामांसारखा माणूस आहे. त्यांना म्हणालो की तुम्ही शिपाई कसा झाला, तर ते म्हणाले की काही नाही, गोट्या खेळत होतो मी, माझं वय त्यावेळी 17-18 होतं आणि छाजेड साहेब म्हणाले चल काय काम करतो गोट्या खेळण्यापेक्षा संस्थेमध्ये शिपाई म्हणून काम कर. आणि ते म्हणाले मी शिपाई झालो, परमनंट झालो. आज माझी मुलगी जी डॉक्टर आहे त्याचं एकमेव कारण आहे म्हणे छाजेड साहेबांनी मला इथं कामाला लावलं. म्हणजे अशी अनेक माणसं चंद्रकांत छाजेड साहेबांनी घडवली आणि तो असा तुम्ही जपत आहात. कोविडच्या काळामध्ये खास करून तुम्ही जे काम केलंय त्याला तोड नाही. मी अनेक लोकांशी बोललो, ते म्हणाले की आनंद छाजेड साहेबांनी जी कामं केली त्यामुळं आम्ही खरं तर कोविडच्या काळात काय म्हणत आपण की तरू शकलो. तर ती कोविडच्या काळातली तुमची कामं आम्हाला सांगा. बरोबर. खरं तर कोविडच्या काळामध्ये खूप विदारक अशी परिस्थिती होती. हो. आपल्याला म्हणजे जमावबंदी होती, बाहेर हो. जाता येत नव्हतं आणि त्याच्यामध्ये इतक्या लोकांच्या गरजा असायच्या की कुणाला इंजेक्शन मिळत नाहीये, बरोबर. त्यानंतर बऱ्याच लोकांचे पगार बंद झाले होते. 2-2 महिने घरी असल्यामुळे पगार नव्हता. कितीतरी लोकांना घरात अन्न नव्हतं. अशा बऱ्याच अडचणी मी बघितलं. मला कसं तरी होत होतं आणि त्यातमध्ये आपली लोक म्हणायचे की कोणी बाहेर पडू नका, हे नका. पण मला ते काय जमलं नाही. म्हणजे मी म्हटलं मी तर बाहेर पडणारच कुठल्याही परिस्थितीत, काही असो. मला कलेक्टर ऑफिस कडनं माझ्या सामाजिक संस्था आहे आमची आनंद छाजेड हेल्पलाईन ग्रुप, त्याचप्रमाणे स्वर्गीय चंद्रकांत छाजेड फाउंडेशन यांच्या अंतर्गत आम्ही कोविडचं काम करणार आहोत म्हणून आम्हाला एक स्पेशल पास आमच्या टीमला मिळाला. त्या आम्ही सामाजिक काम करतो म्हणून. आणि मग आमच्या 8-10 जणांची टीम आम्ही कंटिन्यू रोज सकाळी बाहेर पडायचो, जिथं गरज आहे तिथं जायचो. त्यानंतर जे काही लोक स्वतः तर मदत करायचोच आणि जे काही लोकांकडनं, वेगवेगळ्या संस्थेकडनं, CSR फंडातनं, वेगवेगळ्या काही दानशूर व्यक्तीकडनं जी काही मदत घेता येईल ती आम्ही गोळा करायचो आणि ती लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी 2 दिवसात त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचो. यामध्ये आम्हाला बऱ्याच संस्थेनी पण मदत केली. म्हणजे आपले एक पुण्यातली एक संस्था आहे, त्या संस्थेने आम्हाला रोज म्हटले की तुम्ही खूप चांगलं काम करता, आम्ही तुम्हाला लागेल तेवढी दाल खिचडी आम्ही रोज पुरवू, तुम्ही ती त्या लोकांपर्यंत पुरवा. तर मग आमच्या इथनं रोज 2 टेम्पो जायचे, मोठे पातेले भरून ती खिचडी आम्ही भरायचो. असे डबे तयार केले होते मोठे मोठे. त्या डब्यांमध्ये आम्ही 2 टेम्पोमध्ये ते सगळं हे घेऊन जायचो. आम्ही 4 जणांची टीम त्या 2-2 जणांची लावली होती त्या टेम्पो. आणि मग ती सगळ्या आपल्या शिवाजीनगर मतदारसंघ असेल, औंध बाणेर असेल, बोपोडी असेल, औंध रोड असेल, ह्या भागामधल्या लोकांमध्ये, ज्या विशेष करून वसाहतीमध्ये जिथे बाबा चूल पेटत नाहीये, जिथे खाण्याची गोष्ट आहे, अशा लोकांच्या आम्ही याद्या केल्या होत्या आणि रोजच्या रोज त्यांना जेवण पुरवण्याचं काम आम्ही त्या काळात केलं. आणि सलग हे 8 ते 9 महिने आमचं काम चालू होतं. याबद्दल माझा विशेष सत्कार पण त्या संस्थेने केला आणि खूप चांगलं ते पण केलं. त्यानंतर आम्ही कोविडच्या काळामध्ये आमच्या शांतीभाऊ मुत्ताय त्यांनी 2-3 अशा व्हॅन तयार केल्या होत्या, मेडिकल व्हॅन, चेकअपच्या, गोळ्याच्या, जे इमर्जन्सी औषधे. आणि त्या व्हॅन फिरवण्याची पण जबाबदारी या भागातली माझ्याकडे आली होती. त्या व्हॅन बरोबर मी 2-2 माझे कार्यकर्ते देऊन वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये मग तिथे काय मेडिकलची आवश्यकता आहे, कुणाला गोळ्या पाहिजे, कुणाला काय पाहिजे, कुणाला मास्क पाहिजे, अशा सर्व प्रकारची मदत करण्याचं पोचवली. आपण सर म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आणि त्या काळामध्ये मला स्वतःला म्हणजे 3 टप्पे होते कोविडचे. पहिल्या टप्प्यामध्ये शेवटच्या काळामध्ये मला स्वतःला कोविड झाला, तरी पण मी बाहेर पडलो. दुसऱ्या वेळेस पण मला झाला. असं दोन्ही वेळेस कोविड होऊनही मी 2-3 वेळेस मी बाहेर पडलो. मी खूप स्वतः कोविड झालोय किंवा कोविड रुग्ण झालोय म्हणून मी
कुठलंही मनावर घेतलं नाही आणि म्हटलं समाजकार्य करत राहणं हेच माझं ध्येय आहे. मी त्याही काळामध्ये पूर्ण वेळ बाहेर राहिलो आणि ती सेवा केलेला वेगळा आनंद मला त्या काळात मिळाला आणि जी काय सेवा करता आली ती करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. वा सर, मी याच संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की बरीच माणसं म्हणजे पैसा होता, त्याला आपण म्हणा संपत्ती होती, सगळं होतं, पण घरात बसून होती, स्वतःला सुरक्षित ठेवत होती. अशा काळात तुमच्याकडे संपत्ती आहे, पैसा मान्य आहे, सगळं मान्य, पण माझ्यापेक्षा माझ्या समाजातल्या लोकांना माझी मदत आहे म्हणून तुम्ही जे धावत होतात, ही प्रेरणा कुठून मिळते? बरोबर. खर तर शेवटी माझ्या म्हणजे एक वडिलांचं मी पाहिलं की एक दुर्दैव होतं. माझ्या वडिलांना शेवटच्या काळामध्ये कॅन्सर जडला गेलं आणि कॅन्सर जडल्यावर आम्हाला सगळ्यांना कळलं की कॅन्सर झालेल्या वडिलांना पण कळलं आणि वडिलांना कळलं होतं की माझ्याकडे फक्त 9 महिने ते 1 वर्ष 9 महिने आहे आणि 9 महिने असताना पण त्यांना माहिती आहे की मी 9 महिन्यांनी नसणार आहे, तरी माझे वडील कधी घरात थांबले नाही. एखाद्याचं मनोबल तुटतं की माझ्याकडे 9च महिने, पण माझे वडील म्हणले मी घरात बसणार नाही, मला शेवट पण मला काम करण्याची इच्छा आहे. शेवटपर्यंत ते काम लोकांमध्ये राहिले, जिथं जिथं त्यांना बोलवायचे तिथं जायचे, महापालिकेत जायचे, कलेक्टर ऑफिसला जायचे, मंत्रालयात जायचे. तेवढ्या काळात त्यांच्याकडे विशेष कुठलं मोठं पद पण नाही, समन्वयक म्हणून पद, पण ते त्यांचे कॉन्टॅक्ट सीएम पासून कुणाहीकडे जाण्याचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होते त्यांचे आणि त्यांच्या ओळखी तेवढ्या होत्या आणि त्यांना वडिलांना एक समाधान काय असायचं, माझ्या हातून एखाद्याचं काम झालं ना तेच त्यांचं संपत्ती होती, तोच आनंद त्यांची संपत्ती होती. तर त्यासाठीच ते जगले. ते कधी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, स्वतःच्या शरीरासाठी किंवा पैशासाठी कधी जगले नाही. लोकांची कामं करणं आणि त्यातनं समाधान मिळवणे एवढंच त्यांचं ध्येय होतं. ते मी माझ्या वडिलांचं बघत आलो आणि मग ते कोविडच्या काळामध्ये मला त्याची जाणीव झाली की आज माझे वडील नाही, माझे वडील असते तर काय केलं असतं. हा जो मनातला एक स्पार्क होता की माझे वडील तर काही घरात बसले नसते हे मला माहित होतं, काही त्यांना स्वतःला जरी झालं तरी. तर तोच स्पार्क मी म्हटलं वडिलांची जागा काही ना काही प्रमाणात त्यांनी 100% काम केलं तर मला 5-10% तरी काम मी केलं पाहिजे असं माझी प्रामाणिक इच्छा होती. म्हणून मी घरांच्या सगळ्यांचा विरोध पत्करून, सगळे नातेवाईक म्हणत होते अजिबात बाहेर पडू नको, पण मी कोणाचं ऐकलं नाही, मी बाहेर पडलो. त्याच्याबरोबर माझ्या पत्नीने पण मला खूप साथ दिली. किंवा एखाद्याची पत्नी घाबरून म्हणते की नका जाऊ तुम्ही, असं नाही, पण माझ्या पत्नीचे तिने बघितलं की नाही त्यांची इच्छा आहे, त्यांना अडवण्यात हे नाही, तिने पण मला साथ दिली. ती पण कधी बऱ्याच ठिकाणी बरोबर यायची आणि आम्ही दोघांनी म्हणून जी काही समाजकार्य ते करता येईल, लोकांपर्यंत मदत पोहोचवता येईल, तो प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. वा, म्हणजे कुठल्याही पद्धतीची काळजी न करता समाजासाठी झोकून देऊन काम करणं जे काही असतं ते काम आदरणीय आनंद झाजेडे यांनी कोविडच्या काळामध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं. सर, आपल्या एकूण परिवाराची ही जी काही सामाजिक किंवा समाजाला सुखी करण्यासाठीची जी वाटचाल आहे ती खूपच महत्वपूर्ण आहे. कोविडच्या काळानंतरही आपण अनेकाविध पद्धतीची कामं केलीत, जसं की वृक्षारोपण आपण मोठ्या प्रमाणात केलंय. बरोबर. खास करून या संस्थेतल्या मुलांसाठी म्हणून आपण अनेकाविध पद्धतीने कामं केली. जसं की मला आठवतं की एखाद्याकडे जर फी भरण्यासाठी पैसे नसतील तर त्या विद्यार्थ्याला तुम्ही सांगायचं की जा, आनंद झाजेड तुझी फी भरतील आणि तू फक्त फॉर्म भर. अशा अनेकाविध पद्धतीची कामं आपण केली, त्या कामाबद्दल सांगा. बरोबर. खरं तर शैक्षणिक काम करत असताना, समाजात फिरताना मी अनेक मुलं बघतो की ज्यांच्या शाळा सुटलेल्या आहेत, ज्यांना शाळेमध्ये एखाद्याचे वडील नाहीये, आई नाहीये आणि त्याच्या घरातली परिस्थिती वाईट आहे, पण त्याला मुलाला शिकण्याची इच्छा असते, पण ते वातावरण घरात नसतं. अशा मुलांचं मला वाईट वाटायचं आणि मग तशी जर मुलं माझ्या समोर आली तर मी कुठलाही पुढचा मागचा विचार करणार नाही. त्याचं शिक्षण होणं हे खूप गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. जो शिक्षण झाला तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, हे मला माहिती आहे खूप चांगलं. शिक्षणाचं काय महत्व आहे ते माहिती आहे. मी या शिक्षण संस्थेचा आपला सचिव आहे आणि ही माझी जबाबदारी आहे. म्हणून एक सामाजिक भावनेतून मी प्रत्येकाला मदत करत असतो, मग त्याची कुठलीही अडचण असू दे, आणि ती एक्स्ट्रीम लेवलला पण करण्याची माझी तयारी असते. मी म्हणजे माझ्या स्वतःची तर मदत करतोच, प्लस मी लायन्स क्लब, रोटरी क्लब, लायन्स क्लबची माझी मिसेस अध्यक्ष आहे, त्यांच्या मदतीने काय मुलांची फी भरता येईल का, अशा लोकांची आम्ही यादी करतो की ज्यांची फी भरायला काही स्कोपच नाही, तशा लोकांना फी भरण्यासाठी मदत करतो. आणि हे करत असताना
खरं तर आमच्या पप्पांचं पण एक स्वप्न होतं की बऱ्याच लोकांच्या शाळा सुटलेल्या असतात की किंवा 7वी असतात 8वी असतात, पण ते शिकण्याची इच्छा होती पण त्यावेळेस परिस्थिती नसल्यामुळे शिकल्या. अशा लोकांसाठी नाईट स्कूल करावं ह्याचं पप्पांचं माझ्या स्वप्न होतं. त्यावेळेस नाईट स्कूल आपण सुरू पण केली होती, परंतु मधल्या काळामध्ये ती थोडीशी 30-40 विद्यार्थी होते आणि ती बंद पडती का काय असं चाललं होतं. परंतु मी विचार केला की ही नाईट स्कूल बंद पडता कामा नये. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं ती नाईट स्कूल आपण आजही चालू ठेवलेली. आज 125 ते 150 लोक, आणि त्याला वयाची अट नाही. 35-40 वर्षाचा मुलगा पण 7वी-8वीची परीक्षा देऊ शकतो, 10वीची परीक्षा देऊ शकतो. अशा अनेक मुलांना आम्ही प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्या नाईट स्कूल यशस्वी चालू आहे. याचा मला आनंद आहे की वडिलांच्या ज्या ज्या इच्छा होत्या त्या मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि त्या पुढे चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. वा वा वा. म्हणजे या पद्धतीनं आपलं दातृत्व आपल्या भूमिकेतनं साकार करणारं असं एक व्यक्तिमत्व आहे आदरणीय आनंद छाजेड. पद असो नसो समाजासाठी काम करत राहिलं पाहिजे. ही वडिलांकडून आलेला वारसा ते अतिशय प्रामाणिकपणाने जपतायत. आणि इतक्या सगळ्या बोलण्यामध्ये मला एक गोष्ट जाणवते ती अशी सर की कोणत्याही पद्धतीचा मीतूपणा नाहीये. जे करायचं ते समाजासाठी करायचं आणि जीव ओतून करायचं ही भूमिका या छाजेड परिवाराची आहे. आणि म्हणूनच ते स्वतः त्यांची पत्नी हा वसा पुढे चालवत आहेत. सर, या देशाचा एक नागरिक म्हणून किंवा तुम्ही ज्या भागात राहताय त्या भागाचा एक सक्षम नागरिक म्हणून तुम्हाला काय काय भूमिका अजून साकार करायच्या आहेत? बरोबर. खरं तर मला वयाच्या 23-24व्या वर्षीच नगरसेवक होण्याची संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर मी पाहिलं की माझ्या प्रभागात काय गरज आहे. तर विशेष करून माझं काम मी त्यावेळेस सांगेल की माझ्या एक लक्षात आलं की आपला खडकी बोपोडी औंध रोड हा जो भाग आहे इथे खेळाला खूप महत्व आहे. विशेष करून हॉकी हा गेम, हॉकी हा आपला पंढरी आहे आणि नॅशनल गेम आहे आणि पुण्याची पंढरी ही आपल्या खडकी बोपोडी भागामध्ये आहे. तर त्या मुलांसाठी काय करता येईल हा मी बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की चिखलवाडी या भागामध्ये एक प्लेग्राऊंड रिझर्वेशनची जागा म्हणजे रिझर्वेशन आहे त्या जागेवर, प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन. तर प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन काढल्यावर मी लगेच मागे लागलो. आमच्या वडिलांना सांगितलं, त्याचप्रमाणे त्यावेळेसचे पुण्याचे कमिशनर होते, त्यावेळेसचे सर्व जे नेतेगण होते, सांगायला लागले की माझ्या भागामध्ये हे प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन आहे, मला या ठिकाणी हॉकीचं स्टेडियम उभारायचं, ही माझी इच्छा होती. आणि वडिलांनी पण त्याला दुजोरा दिला आणि त्यासाठी जी काय मग बजेट प्रोव्हिजन होती महापालिकेने बजेट प्रोव्हिजन केली आणि ते एक मोठं काम त्या काळामध्ये हॉकी स्टेडियमचं माझ्या काळात झालं. हा, अजून त्याला सगळ्यातल्या लोकांची इच्छा होती की त्याला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. ते पण आपण त्यावेळेस दिलं आणि ते स्टेडियम आहे, पण त्याला अजूनही खूप फंडची गरज आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. त्याला ॲस्ट्रोटर्फ करायचं आहे आपल्याला. ती मागणी आपण आपल्या खासदार मुरली अण्णांकडे केली आहे, सेंट्रल मिनिस्टरांकडे केलेली आहे आणि महापालिकेच्या कमिशनरांना मी या संदर्भात भेटलोय. त्यांनी पण ह्या पुढच्या बजेटमध्ये ती प्रोव्हिजन करून ॲस्ट्रोटर्फ ग्राउंड करण्याचं मान्य केलंय. ते पुढच्या काळात ते काम होणार आहे आणि ते झाल्यावर मला खरा आनंद मिळेल की एक मोठं काम ते जे अर्ध झालेलंच आहे 90-80%, शेवटचा टप्पा जो आहे तो नक्की पुढच्या काळात पूर्ण होईल अशी मला खात्री वाटते. ते एक काम केलेलं आहे. त्यानंतर मग स्पोर्ट्समध्ये अनेक खेळाडू असतील, त्या खेळाडूंना मदत केलेली आहे. कुणाला स्पर्धेसाठी जायला गरज नसेल, त्याच्याकडे पैसे नसतील ट्रॅव्हलिंग, त्यावेळेस मी स्वतः माझे पैसे दिलेले आहेत. अशा अनेक लोकांना मदत केली आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या खडकी शिक्षण संस्थेमध्ये रायफल शूटिंग हे ट्रेनिंग दिलं जातं आपल्याला आणि ते रायफल शूटिंग मधनं आपल्या ही खूप छान पद्धतीने आपल्या संस्थेमध्ये ती ऍक्टिव्हिटी चालते आणि आपल्या विद्यार्थ्यांना रायफल शूटिंग हा गेम खूप छान गेम आहे. याच्यामध्ये आता खूप आपली मुलं पुढे गेलेली आहे. फार खेलो इंडियाच्या माध्यमातून फार ऑलिम्पिक लेवलला जातील अशा विद्यार्थ्यांची तयारी आताच आहे. राष्ट्रीय लेवलला गेलेले आहेत. तर हे पण काम मला करायला खूप आनंद मिळाला. मी स्वतः रायफल शूटिंगचा छोटा कोर्स केलेला आहे. मला त्याचं डेप्थ माहिती आहे त्या गेम्सची की त्या कशा पद्धतीने होईल. म्हणून आपण मधल्या काळामध्ये त्याचं रिनोव्हेशन केलं, तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर उभा केला आणि त्या मुलांना आज त्याचा फायदा होत आहे.
तर खेळामध्ये पण मी खूप काम करण्याचा प्रयत्न केला. आता मला सांगायचं विशेष वाटतं की आपल्या खासदारांनी विशेष पुण्यामध्ये खासदार चषक सगळ्या स्पोर्ट्सचे जेवढे इव्हेंट आहेत म्हणजे 30-36 प्रकारचे वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे इव्हेंट मागच्या महिनाभर आपल्या पुणे शहरामध्ये चालले होते. खासदारांचं पण मी अभिनंदन करेल की अशी मोठी ऍक्टिव्हिटी त्यांनी पुणे शहरासाठी घेतली आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये माझ्याकडे रायफल शूटिंग आणि हॉकी या 2 गेम्सची माझ्यावर जबाबदारी दिली होती. दोन्ही गेम्स अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि खूप चांगल्या प्रकारे ती स्पर्धा पूर्ण झाली. याचा पण मला आनंद आहे. त्यामध्ये काम करायची संधी मिळाली मला, त्यामुळे पण मला आनंद आहे. खासदार आपले मुरली अण्णा मोहोळ केंद्रीय मंत्री यांनी मला ती संधी दिली, त्यामुळे त्यांचे मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देईन. खर तर जसा मी आता उल्लेख केला की मी हॉकी स्टेडियमचं काम केलं, त्या काळामध्ये मला अनेक कामं करण्याची संधी मिळाली. मी बघायचो की मुंबई पुणा रोडला अनेक ऍक्सिडेंट होतात आणि आपल्या भागामध्ये एक ऍक्सिडेंट हॉस्पिटल व्हावं अशी माझी प्रामाणिक ससूनच्या धर्तीवर माझी इच्छा होती. त्या प्रकारे मी त्यावेळेसचे आयुक्त TC बेंजामिन साहेब होते, त्यांना मी भेटलो. म्हटलं की माझ्या भागामध्ये खूप ऍक्सिडेंट होतात सर, मुंबई पुणा रोड हा खूप ट्रॅफिकवाला रोड आहे आणि इथं जर एखादा ऍक्सिडेंट झाला तर त्याला पुण्यात पोहोचायला 1 तास लागतो ट्रॅफिकमुळे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होण्याची संभावना असते. त्याला प्राथमिक गरजा ज्या आहे त्या मिळायला पाहिजे किंवा त्या ऍक्सिडेंट स्पेशल हॉस्पिटल झालं पाहिजे अशी माझी इच्छा होती. त्यानुसार बेंजामिन साहेबांनी लगेच ती जागा बघितली, त्याला फंड सँक्शन केलं, ते हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहिलं. त्याचाही मला आनंद आहे. आज जे खेडेकर हॉस्पिटल तुम्ही बघताल त्याच्यामध्ये त्यावेळेस आमचे वडील असतील, आमचा सर्वांचा खूप मोठा बेंजामिन साहेब असतील, सगळ्यांनी खूप मदत करून ते हॉस्पिटल उभं राहिलं. पण पुढच्या काळामध्ये स्टाफ नसल्यामुळे ते हॉस्पिटल प्रायव्हेटला गेलं, आता परत महापालिका चालवते, असं चालू आहे. पण ते पण हॉस्पिटल ऍक्सिडेंट हॉस्पिटल म्हणून पुढे यावं आणि अजूनही तिथे लोकांची चांगली रुग्णसेवा मिळावी ही माझी इच्छा आहे. बोपोडीकरांसाठी, औंधकरांसाठी ती पुढच्या काळामध्ये पूर्ण होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. त्याचप्रमाणे मग बाकीचं ट्रॅफिकच्या विषयी मी अनेक कामं केली त्यावेळेस नगरसेवक असताना. जो तुम्ही भाऊ पाटील रोडवरनं मुंबई पुणा रोडला सबवेनी येता नदीच्या साईडनी, ही सबवेची आयडिया पूर्णपणे माझी होती. त्यावेळेस ते ट्रॅफिकला सिग्नलला 15-20 मिनिटं जाम असायचं आणि मग मला वाटायचं की याला काहीतरी ऑप्शन आहे का, असं ऑप्शन बघता बघता माझ्या लक्षात आलं की जर असा सबवे जर काढला तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम थोड्या 40% तरी सॉल्व्ह होऊ शकतं. मग हे त्यावेळेस बोनाला साहेब होते ट्रॅफिकचे, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनी त्याचा अभ्यास केला, त्याचा स्टडी रिपोर्ट बनवून त्याला मग बजेट सँक्शन केलं आणि ते एक मोठं काम माझ्या काळामध्ये झालं, तो सबवे. हो, त्यामुळे ते असे अनेक कामं करण्याचे मी प्रयत्न केले. त्यानंतर मैला पाणी शुद्ध केलं म्हणजे STP प्लॅन्ट आपल्या भागामधल्या जेवढ्या ड्रेनेज लाईन होत्या त्याचं सगळं ड्रेनेज नदीमध्ये डायरेक्ट मुळामुठावरून नदीमध्ये सोडलं जायचं. हे मला बघून वाईट वाटायचं की कारण की तेच पाणी मुळामुठाचं पुढं फार सोलापूर पर्यंत आपलं ह्या डॅम पर्यंत उजनी धरणापर्यंत जातं आणि अनेक लोक त्याच्यावर त्यांचं हे असतं. तर आपण ही सगळी घाण त्या लोकांपर्यंत पोहोचवतोय असं मला वाटायचं. तर मी मैला पाणी शुद्ध केंद्र होणं ह्या सगळ्या ह्याचं ड्रेनेज ट्रीटमेंट प्लांट होऊन मग ते शुद्ध केलेलं पाणी नदीत सोडावं यासाठी 20 MLDचा प्लॅन बोपोडी या ठिकाणी जो उभा आहे त्याच्यामध्ये पण माझा खूप मोठा माझा अभ्यास केला ते केलेलं काम आहे. ते एक मोठं काम माझ्या काळामध्ये झालं. हा, आणि मग अनेक लोकांना त्यानंतर बोपोडी भागामध्ये स्विमिंग पूल अद्यावत जिम असावी अशी माझी इच्छा होती. ते पण काम माझ्या काळात पूर्ण झालं. म्हणजे पूर्ण झालं म्हणजे त्याचं उद्घाटन ठीक आहे पुढच्या काळात झालं, पण सुरुवात तर मी केली. भूमिपूजन आमच्या हातून झालं, सगळे आमचे वडील होते, सगळे होते. तर ते भूमिपूजन करून आम्ही ते काम खूप छान ते स्विमिंग पूलही उभारला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही हॉल बांधण्यासाठी प्रयत्न केले. ज्येष्ठ नागरिकांचा छान हॉल आहे, त्याच्या वरती आपल्याला माहिती आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठावर आपण करार केला. म्हणजे TJ महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, ती जागा वरती लायब्ररी म्हणून होती. ती मुलं MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका म्हणून होती, पण ती एकदम दुर्लक्षित जागा झाली होती. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर नव्हतं, तिथं लक्ष देणारं कोण नव्हतं. ती बाब लक्षात आल्यानंतर मी ही गोष्ट
आपले तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांच्या कानावर घातली. त्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि ती व्हिजिट केल्यावर मग ते म्हणले आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि तुमचं टीजे कॉलेज असं टायअप करूया आणि मी त्यांना सांगतो ही लायब्ररी आपण अपडेट करूया की जेणेकरून इथल्या मुलांना अभ्यासिका म्हणून ही वापरता येईल. आज तिथे 150 ते 200 मुलं रोज अभ्यास करतात आणि त्यातनं अनेक आपली पुढची पिढी घडणार आहे. हे पण काम करण्याचं मला भाग्य मिळालं आणि ते खूप मागच्याच वर्षी ते काम पूर्ण झालं. तुम्ही जाऊन बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100 मुलं रोज अभ्यास 100-150 मुलं अभ्यास करताना दिसतील. तर असे अनेक कामं मी प्रभागासाठी केलेली आहेत आणि पुढच्या काळामध्ये अनेक कामं करण्याची माझी इच्छा आहे. तर ते मी करण्याचा प्रयत्न नक्की करेन. पाहिलं, विद्यार्थी केंद्रित काम करणं, समाजासाठी भविष्याच्या सगळ्या योजना आखून ते काम करत राहणं, यासाठी आनंद छाजेड हे खरं तर व्यक्तिमत्व फेमस आहे, लोकप्रिय आहे आणि त्या व्यक्तिमत्वाला आज आपण सर्वांनी ऐकलंय. सर, खूप मनापासून आभार. तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले, तुमच्या कल्पना आमच्यासमोर मांडल्या, तुमच्या कामाचा एकूण लेखाजोखा आमच्यासमोर मांडला. अशाच काही व्यक्तिमत्वांसोबत पुढच्या काही भागात भेटूयात. तोपर्यंत मनापासून आभार.